नमस्कार. मी सुहिता मराठे म्हणजेच आपली सगळ्यांची लाडकी मैत्रीण सुहू घेऊन आली आहे एक खास वेगळेच सत्र ह्या आजच्या भोगी आणि उद्याच्या संक्रांतीच्या तुम्हा सगळ्यांना खूप शुभेच्छा. आणि माझ्या या सत्राचं नाव आहे पेशवाईतील स्त्रिया. पेशवाई म्हणली की रसिक हो, एक से एक वीर धुरंधर असे कर्तृत्ववान पुरुषच आपल्या डोळ्यांपुढे येतात. अरे पण याचा अर्थ पेशवाईत स्त्रिया नव्हत्याच का? तर होत्या, नक्कीच होत्या. आणि त्या पेशवाईतल्याच एक 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 करून सर्व स्त्रियांची आपण माहिती करून घेऊयात. तर आता घेऊयात पेशवाईतील स्त्रिया. पेशवाई म्हणजे बाळाजी विश्वनाथापासून सुरू होऊन दुसरे बाजीराव इंग्रजांना शरण जाईपर्यंतचा काळ. इसवी सन 1713 ते 1818 म्हणजे 105 वर्षांचा काळ. यात काय नाही आहे. पेशव्यांचे अफाट कर्तृत्व, पराक्रम आहे, भाऊबंदकी आहे, गणेशावरची नितांत श्रद्धा आहे, जेवणावळी आहेत, रमा माधवाची प्रेम कहाणी आहे, पानिपतची भळाळती जखम आहे, नारायणरावाचा वध आहे, नात्याचे भावनांचे निरनिराळे कंगोरे आहेत. पेशवाई समजून घेताना किंवा वाचत असताना कोण जाणे, पण त्यातल्या विविध काळातील स्त्रिया मनाला आकर्षून घेतात. राधाबाई साहेब, काशीबाई साहेब, मस्तानीबाई साहेब, गोपिकाबाई साहेब, पार्वतीबाई साहेब, आनंदीबाई साहेब, रमाबाई साहेब, अहो एक ना अनेक. तर आता जाणून घेऊयात पेशवाईतील स्त्रिया. पेशवाईतील स्त्रिया भाग 1. गोपिकाबाई साहेब, शापित पेशवीण. का हो यांना म्हटलं असेल शापित पेशवीण? नियतीने अन्याय केलेली आणि पेशवाईतील अनेक दुर्दैवी स्त्रियांपैकी ह्या सुद्धा एक. गोपिकाबाई साहेब म्हणजे थोरल्या बाजीरावांच्या सुनबाई, नानासाहेबांच्या पत्नी, माधवरावांच्या मातोश्री, श्रीमंतांच्या अनेक पिढ्यांच्या साक्षीदार. अशी नाती जरी सांगितली तरीही गोपिकाबाईंना स्वतःची अशी एक ओळख आहे. मग अशी ही स्त्री दुर्दैवी कशी असू शकते तेच जाणून घेऊयात. गोपिकाबाई साहेब म्हणजे वाईचे श्रीमंत सावकार भिकाजी गोखले नाईक यांच्या कन्यका. त्यांचे स्थळ नानासाहेब पेशव्यांकरता सुचवलं होतं खुद्द शाहू महाराजांनी. शाहू महाराजांनी जेव्हा भिकाजींना नानासाहेबांच्या स्थळाबद्दल विचारलं तेव्हा भिकाजींना नाही म्हणायचं काही कारणच नव्हतं. अखंड हिंदुस्थान गाजवणाऱ्या बाजीराव पेशव्यांचे चिरंजीव जावई म्हणून मिळत असतील तर नाकारायचा प्रश्न होताच कुठे, हो की नाही? तर 10 जानेवारी 1930ला शनिवार वाड्याचे भूमिपूजन झाले आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 11 जानेवारीला वाईला विवाह संपन्न झाला. स्त्रीच्या माहेरच्याच गावी विवाह जनरली होत असतात. अजूनही ती रीत काही ठिकाणी पाळली जाते, काही ठिकाणी नाही. इथे मात्र आता हा जुना काळ असल्याने आपण हे समजून घ्यायला हवं. तर माप ओलांडून गोपिकाबाई पुण्यात आल्या. वाड्यात आल्या तेव्हा तो शनिवार वाडा नव्हता, कारण त्याचे बांधकाम अजून सुरू व्हायचे होते. कुटुंबात एकाहून एक दिग्गज मंडळी होती. साक्षात श्रीमंत बाजीराव सासरे, काशीबाई साहेब यांच्यासारख्या सोशिक स्त्री सासूबाई म्हणून लाभलेल्या, राधाबाई साहेबांसारख्या करारी स्त्री आजे सासूबाई म्हणून लाभलेल्या, तर चिमाजी आप्पा चुलत सासरे होते आणि बाहेर कुजबूज चालू असलेल्या मस्तानीबाई. या सगळ्यांना स्वतःची अशी ओळख होती. इथं गोपिकाबाईंना स्वतःचं स्थान अर्थातच स्वतःच निर्माण करायचं होतं. 9व्या वर्षी विवाह झाला त्यांचा, तर ते साल होतं 1730-31 आणि त्यानंतर म्हणजे 10 वर्षांनी 1740ला बाजीरावांच्या मृत्यूनंतर शाहू महाराजांनी नानासाहेबांना पेशवाईची वस्त्र दिली. म्हणजे वयाच्या 20शीत गोपिकाबाई साहेब श्रीमंत पेशवीणबाई साहेब झाल्या. अहो मग तरी सुद्धा दुर्दैवी का बरं म्हणायचं? सांगते. गोपिकाबाई साहेब लहानपणी लिहाय वाचायला शिकल्या होत्या.
अहो अतिशय हुशार, तेजस्वी, करारी होत्या, दिसायला सुंदर, पण त्याच वेळेस अतिशय महत्वाकांक्षी, रागीट, अधिकार गाजवण्याच्या वृत्तीचा त्यांचा स्वभाव होता. या स्वभावामुळे पुढे आयुष्यात घात झाला हो. नंतर आलेल्या दुःखामुळे स्वभावात कडवटपणा पण येत गेला. हे तर आपण बघतोच. माणसाला आयुष्यात सतत दुःखच मिळत गेली तर तो स्वभाव कडवट नाही होणार तर काय मध त्यात घुळलं जाईल. बघूयात पुढं अजून. पण एक गोष्ट महत्वाची, इंग्लिशमध्ये म्हणतात तशा त्या व्हिजनरी होत्या आणि म्हणूनच त्यांनी रघुनाथ यादवांकडून पानिपताची बखर लिहून घेतली होती. पानिपतला 260 वर्षे उलटून गेली, आजही त्या बखरीचं महत्व आहे, हे यांचं कौतुकच मानलं पाहिजे. तर त्यांना एकूण 5 अपत्ये होती, त्यापैकी 2 अल्पजीवी ठरली, म्हणजे जन्मानंतर लगेचच गेली. इतर 3 म्हणजे विश्वासराव, माधवराव आणि नारायणराव पेशवा यांची इतिहासाने गौरवाने नोंद घेतली. पण गोपिकाबाईंना हयातीत पती नानासाहेब पेशवे आणि 5ही अपत्यांचा मृत्यू पाहावा लागला. अहो याला दुर्दैव, नाहीतर काय म्हणायचं सांगा. इतरांचा मोठेपणा, कर्तृत्व, गौरव त्यांना सहन होत नव्हतं. फक्त मी आणि माझं या स्वभावानं पुढं घात केला हो. कसा ते कळेलच. सदाशिवराव पेशवे यांना मिळणारा मान सन्मान पाहून त्यांच्या तळपायाची आग मस्तकात जायची. राघोबा दादांचा दरारा त्यांना खपत नव्हता. नानासाहेबांचा भावांवरील असलेला विश्वास पाहून त्या घाबरूनच असत. आणि मग हळूहळू त्यांनी इतर कारभाऱ्यांच्या मार्फत राज्यकारभारात लक्ष घालायला सुरुवात केली. हे लक्ष घालण्यात उद्देश एकच, सदाशिवराव भाऊ आणि राघोबा दादा यांचं महत्व कमी करायचं. बखरकार गोपिकाबाईंना पागुंता घालणारी स्त्री म्हणतात. आता हे पागुंता म्हणजे काय मंडळी ते समजून घ्या. तर पागुंता म्हणजे काय, तर एका चालीत अनेक चाली करणं. उदाहरण द्यायचं झालं तर पानिपत मोहीम राघोबा दादांनी करावी अशी नानासाहेबांची इच्छा होती. कारण युद्धभूमीवर राघोबा दादा आणि राज्य कारभारात सदाशिवराव भाऊ माहीर होते. इथेच गोपिकाबाईंनी पागुंता घालून सदाशिव भाऊला पानिपतावर पाठवलं. अटकळ अशी बांधली की भाऊंच्या अनुपस्थितीत पूर्ण राज्य कारभारावर नियंत्रण येईल. अजून एक पागुंता म्हणजे भाऊ बरोबर स्वतःच्या मुलाला विश्वासरावला आणि भाऊ यांच्या पत्नी पार्वतीबाई साहेब पेशवे यांना मोहिमेत सामील केलं. आता याला 2 कारणं बरं का. पार्वतीबाईंच्या समंजस स्वभावामुळं वाड्यात त्यांचं महत्व वाढत होतं. जो माणूस स्वभावाने चांगला असतो तो सगळ्यांनाच हवाहवासा असतो, नाही का. तर त्यांच्या अनुपस्थितीमुळे ते कमी व्हायला अर्थातच मदत होणार होती. पानिपतावर यश मिळणार हे गृहीतच धरलं होतं आणि म्हणूनच विश्वासरावांना बरोबर पाठवलं, कारण साधं आणि सोपं होतं. यशाचं श्रेय एकट्या सदाशिवराव भाऊंना मिळू नये. एका दगडात अनेक पक्षी मारण्याच्या नादात पुढं काय होऊन बसलं तो तर इतिहासच आहे. पानिपताचे दान उलटे पडले. अहो धीर तर गेलाच, मुलाचा मृत्यू झाला. या धक्क्याने पाठोपाठ नानासाहेब पेशवे सुद्धा गेले. नियतीने तिचा न्याय दिला. नानासाहेबांच्या मृत्यूनंतर माधवराव पेशवे गादीवर आले. माधवरावाचे वय लहान म्हणून राघोबा दादाला घेऊन राज्यकारभार चालवावा असे गोपिकाबाईंनी ठरवलं. राघोबांशी जुळवून घेण्याचा त्या प्रयत्न करत होत्या. वेळ प्रसंगी नमतं सुद्धा घेत होत्या. बघा कोणेकेकाळी कशी असणारी स्त्री आता मात्र परिस्थितीमुळे कशी झाली आहे. राघोबा दादांना त्या म्हणल्या, चिरंजीव आपले कारभारी, आपण त्यांना आज्ञा करून कारभार चालवावा. पण याचा काहीही फारसा उपयोग झाला नाही, कारण राघोबा दादा काय किंवा गोपिकाबाई काय एकमेकांना पूर्ण ओळखून होते हो. गोपिकाबाईंना राज्य कारभाराचे ज्ञान उत्तम होते, ही गोष्ट मात्र खरी. एक उदाहरण
निजामाने पुण्यावर स्वारी केली तेव्हा राघोबा दादा आणि माधवराव पेशवा पुण्यापासून लांब दुसऱ्या मोहिमेवर होते. निजामाने खलिता पाठवला. खंडणी द्या अथवा पुणे जाळून टाकू. गोपिकाबाईंनी उत्तर धाडले, तुमचे वैरी तुमच्या मुलखाकडे गेले आहेत. त्याकडे काय असेल ते पाहून घेणे. आम्हास खंडणी द्यायची गरज वाटत नाही. पुण्याचे काय ते आम्ही पाहून घेऊ. अहो, निजामाला असे उत्तर देण्याकरता नुसतं धाडस असून उपयोगाचं नाही, तर कारभाराचे ज्ञानही असायला हवे की नाही. या अशा उदाहरणांमधूनच आपल्याला ते दिसूनही येतं बघा. माधवराव जसजसे मोठे होत गेले तसा त्यांचा स्वभाव करारी बनत गेला. आईचा हा चांगला गुण त्यांच्यात आलेला होता बरं का. पण एका म्याना दोन तलवारी कशा राहणार. आई आणि लेकाचे खटके उडू लागले. मग गोपिकाबाई साहेब नाशिकला जाऊन राहिल्या. माधवरावांच्या शेवटच्या आजारपणात त्या पुण्याला आल्या. त्यानंतर नारायणराव पेशवे झाल्यावर थोडे दिवस राहून परत नाशकात गेल्या. त्यानंतर झाला नारायणरावाचा खून. या खुनानंतर मात्र गोपिकाबाई सैरभैर झाल्या. का नाही होणार. अहो, पोटचं तिसरं पोपोर सुद्धा गेलं. शेंडेफळ थोडं जास्तच लाडकं होतं. पण नियतीला हे मान्य नव्हतं. लोक हो, एकेकाळची पेशवीणबाई जिच्या एका इशाऱ्यांवर अख्खी पेशवाई हलत होती, तीच पेशवीणबाई पंचवटीमध्ये, नाशिकला पंचवटीमध्ये एका मठात जोगिणीचं आयुष्य जगत होती. 5 घरात भिक्षा मागून आयुष्य काढत होती. असं म्हणतात त्यावेळेस सुद्धा स्वभावातला अहंकार अजूनही शाबूत होता. 5 घरात भिक्षा मागताना ती घरे सरंजामदारांची किंवा आपल्या तोलामोलाची असावीत याची अहो त्या खबरदारी घेत असत. काय बोलावं आता खरंच. तर असं हे सगळं 3 ऑगस्ट 1789ला पंचवटीला त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे भाऊ गंगाधर भिकाजी रास्ते यांनी त्यांना अग्नी दिला. अग्नी संस्काराला एकही मूल हयात नसावं यासारखं दुसरं दुर्दैव काय असू शकतं. या सगळ्याचा संदर्भ आहे पेशव्यांची बखर, पेशवे घराण्याचा इतिहास, प्रमोद ओक, पेशवे कालखंडातील स्त्रिया, डॉक्टर ज्योती वटकर, पेशवाई, कौस्तुभ कस्तुरे. आणि या सगळ्याचं संकलन लेखन केलं होतं माझे मित्र बिपिन कुलकर्णी यांनी. तर रसिक हो, मी सुहिता मराठे, आपली सुहू, आता आजच्या दिवसापुरती आपली रजा घेते. आपण परत भेटूयात पेशवाईतल्या अजून एका धुरंधर, कर्तृत्ववान, विलक्षण अशा नवीन एका पेशवी बाई साहेबांना भेटूयात. धन्यवाद.